भागाच्या सुरुवातीला असं काही दाखवण्यात आलं की ज्याच्यामुळं कदाचित बऱ्याच लोकांनी ते मिस केलं असेल किंवा बऱ्याच लोकांनी पाहिलं नसेल किंवा त्यांच्या लक्षात आलं नसेल, कारण तो आवाजही अगदी बारीक होता. तुम्हाला मी व्हिडिओही दाखवतो. एक आठवडा राहिलेला असलं तरी मला नको म्हटलं, पण जायचं माझं मन दुखावलं इथे या घरात. पण का रिझन असं हार्ड झालं ग. काय एखादा माणूस 100% नाही चेंज होऊ शकत ना तुमच्यासाठी. त्यांचं म्हणणं हेच आहे ना की तुमचे जे मॅनर्स आहे तिकडे जे गावात चालतात ते इकडे दाखवू नका बिकॉज टेलिव्हिजन आहे असं म्हणणं आहे त्यांचं. अंकिता म्हटलं ना आम्ही सुद्धा गावाकडचे आहे. म्हटलं हो बरोबर, आम्ही आता इथं आहे तर इथल्या पद्धतीने राहतोय. म्हटलं इथं तू राहतोय पण 8 वर्ष झाली ना की इथे येऊ. 8 वर्षामध्ये तुला हे मॅनर्स 8 वर्षाचे मला 60 दिवस झाले. बरं चुका माणूस करतोय, बरं आम्ही काय उच्च शिक्षित नाही, आमचं राहणं कुठल्या स्टँडर्ड मध्ये राहिलं म्हणजे कुठं झालं नाही तर ते तुला त्यांना खटकारतं. त्याच्यात त्यामुळे दोघांचं काय जरा जोरात झालं. ॲक्च्युली झालेलं काय, ज्या वेळेस रात्रीच्या 12:30 वाजता DP दादा आणि निक्की एका ठिकाणी बाहेर बसलेले आहेत बोलत, त्यावेळेस DP दादा काय म्हणतात हे फक्त ऐका. DP दादा एवढा इमोशनल माणूस कधीही झाला नव्हता. जो कोल्हापूरचा रॉयल माणूस आहे, आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा रॉयल माणूस आहे, जो कधीही कुणालाही मदत करण्यासाठी कधी पाठीमागं सरकत नाही किंवा बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्यानं कधीही कुठल्या महिलेला कधी शिवे दिले नाही त्या किंवा कोणत्याही दुबळ्या माणसाच्या त्या विरोधात गेला नाही किंवा त्यानं सामान्य जी जनता आहे, सामान्य जे लोक आहेत त्यांचा नेहमी ते आवाज बनलेला आहे. पण आज काय झाले बघा, आज DP दादा स्वतः म्हणतोय की आता घरात नाही आहे राहायचं, घरात थांबायचं नाही आहे. DP दादा असं का म्हटलं माहिती आहे का, कारण तुम्ही जर हा एपिसोड जर व्यवस्थित आणि करेक्ट जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की DP दादानं आजपर्यंत कुणाला सपोर्ट केला, त्यांची बहीण, लहान बहीण म्हणून त्यांनी अंकिता वालावलकरला सपोर्ट दिला. प्रत्येक गोष्टीला त्यांनी त्याला प्राधान्य दिलं. इव्हन तिला कुठल्याही नॉमिनेशन टास्कमध्ये तिला नॉमिनेट केलं नाही. याच्या विरोधात अंकिता वालावलकरनं प्रत्येक टास्कमध्ये DP दादाला आणि सूर्यला नॉमिनेट केलं, कारण तिला माहिती आहे की या दोघांच्याकडं फॅन बेस, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा फॅन बेस यांच्याकडे आहे. हे ठीक आहे, कारण त्यांचा स्वभाव तसा आहे, त्यामुळे त्यांच्याकडं फॅन बेस आहे. ज्या चांगल्या माणसांनी चांगली कामं करत असतात त्यांच्याकडे फॅन बेस हा असतोच. दुसरा पॉईंट म्हणजे ज्या वेळेस निक्की विचारते DP दादाला की नक्की काय झालं, त्यावेळी DP दादा म्हणतो की आता मला घरात राहायची इच्छा पण नाही आहे. कारण DP दादा म्हणतो की आम्ही ठीक आहे, आम्ही खेड्या गावातली माणसं आहे, आमच्या परंपरा, आमच्या रूढी ह्या गावात आल्या आहेत. आम्ही गावातनं अचानक शहरात आलो आहे. इथं आल्यानंतर ना आम्ही खेडवळ माणसं आहे, आम्ही आमच्यासारखंच राहणार, आम्ही आमच्या पद्धतीनेच वागणार. तर अंकिता वालावलकरला 8 वर्ष झाली तर इथं येऊन मुंबईमध्ये येऊन ती त्या पद्धतीनं वागते. ठीक आहे, ती म्हणते की मीही खेड्यातले, पण ती DP दादाला बोलली की तुम्ही आता शहरात आलाय, बिग बॉसच्या घरात आलाय, थोडं मॅनर्सनं वागा बिग बॉसच्या घरात. तर तुम्ही विचार करा की जो माणूस आपल्या त्या मुलगीला बहीण मानतोय, ती बहीण स्वतःच्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसते. कारण एका साध्या बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी, जी ट्रॉफी बहीण भावाच्या नात्यापेक्षा तिला मोठी वाटते, प्रत्येक ठिकाणी DP दादा तिला सपोर्ट करतोय. आणि दुसऱ्या बाजूला अंकिता वालावलकर DP दादाला नॉमिनेट करते, प्रत्येक ठिकाणी उलट सुलट बोलते, प्रत्येक ठिकाणी प्रायोरिटी अभिजितला देते, जी DP दादाला भेटायला पाहिजे होती ॲज अ सपोर्टर, ॲज अ गाईड, ॲज अ भाऊ म्हणून, जो DP दादा बिग बॉसच्या घरात करतोय. आणि दुसऱ्या बाजूला अंकिता वालावलकर तिला नॉमिनेटही करते आणि दुसऱ्या बाजूला ती त्याला ह्युमिलेटही करते आणि असं म्हणते की तुम्ही इथं आलाय तर इथलं शहरातला आता मॅनर्स शिका. म्हणजे ठीक आहे, आता गावातला माणूस शहरात गेला तर तो त्याच्या पद्धतीनंच वागणार. हे अंकिता वालावलकरचं रियालिटी आहे, रियालिटी बाहेर येते. मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की साधा गावातला माणूस जर शहरात गेला तर तो त्याच पद्धतीने वागणार. जर तुमचा शहरातला माणूस जर त्याला सोडल्याला तो पुढल्या व्यक्तीला समजावून घेत असेल तर ती असते माणुसकी. आणि तुम्ही विचार करा की या पद्धतीची जर मेंटॅलिटी अंकिता वालावलकरची जर असेल तर तुम्ही काय विचार कराल की खरंच बिग बॉसची ट्रॉफी घेण्याची खरंच यांची किंमत आहे का तेवढी DP दादाच्या समोर उभं राहण्याची.